गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गोवन भूमीतील गौरेश नागवेकर समोर विशाल लुडबे आणि डाव्या हाताचा फलंदाज. पहिला चेंडू फलंदाजाच्या बॅट मधून ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, मात्र एक दर्शक या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतो क्षेत्ररक्षक, कारण त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो सीमा रेषा पार षटकारासाठी 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. अक्षय जाधवच्या बॅट मधून निघालेला हा फटका, समोर कोण उभा आहे, कोणता गोलंदाज आहे, कोणता संघ आहे याची पर्वा न करता आक्रमकतेवरती स्वार होत आरूढ होत हा फटका खेळत असताना फलंदाज. यावेळेस देखील टप्पा बदललाय, खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, धावबाची संधी उद्भवते, मात्र बहुधा फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना या मैदानावरती पहिली 2 षटकं अनिवार्य. पॉवर प्ले, या पॉवर प्लेचा फायदा उठवावा, या पॉवर प्ले जास्तीत जास्त धावा बनवाव्या आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव बनवावा हा प्रयत्न नक्कीच केला जातोय या मैदानावरती. एका बाजूने अक्षय जाधवच्या माध्यमातून नक्कीच आपले इरादे स्पष्ट केलेत, आपले मनसुबे दाखवून दिलेत या मैदानावरती फलंदाज अक्षयने पहिल्या चेंडूवरती निघालेल्या षटकारानिशी, परंतु हे मनसुबे उधळून लावण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झालाय. गोलंदाज गौरेश नागवेकर फार एंडकडून. यावेळेस हा चांगला चेंडू, फटका निघालाय, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत नक्कीच त्या ठिकाणी भेदली, परंतु सीमारेषा भेदण्यासाठीची ताकद, जो टायमिंग खरं तर आवश्यक होता, ती ताकद आणि टायमिंग या फटक्यामध्ये नव्हता. केवळ 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावांनी टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळतंय, ते 8 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विचार केला, नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या गोट्यात मातब्बर दिग्गज ताकदवर खेळाडू पाहायला मिळत आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील कमी नाही आहे. नक्कीच काही नवे चेहरे आहेत आणि या चेहऱ्यांसोबत देखील अनुभव गाठीशी घेत हा संघ देखील उभा टाकतो या मैदानावरती, मजल मारतोय आतापर्यंत सेमीफायनलच्या लढतीपर्यंत. यावेळी चेंडू बघा, खूप सुंदर गौरेश नागवेकराची ही ॲक्शन रनअप खूप सुरेख पाहायला मिळतोय आणि या ॲक्शन मधून वेगानं निघणारा हा चेंडू प्रतिस्पर्धी संघाला काहीसा जखडून ठेवतो या मैदानावरती. राईट आर्म राऊंड विकेट ही गोलंदाजी आतापर्यंत. एक कोण बनवावा, लेफ्ट हँडेड फलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजाला नक्कीच टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये घुसवावा हा प्रयत्न पाहायला मिळालाय आतापर्यंत गौरेशच्या माध्यमातून. यावेळेस हा चेंडू खूप सुंदर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती फटका जरूर बसला, तरी त्यानंतर आपला अनुभव, आपण कोणत्या दर्जाचा गोलंदाज आहे हे गौरेशच्या माध्यमातून या मैदानावरती सार्थ दर्शवलं जात आहे. ऑफ साइड द ऑफ टर्म बरोबर वाईड लाईनला पकडून त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते, ती डाव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात. आणि तदनंतर मात्र ही चांगली कामगिरी गोलंदाजाची पहिल्या षटका दरम्यान प्रतिस्पर्धी संघाला बांधून ठेवताना. हाही चेंडू अतिशय सुंदर फलंदाजाच्या शरीरापासून काहीसा दूर फेकला जातोय, हात खोलण्याची संधी न देता जे क्षेत्ररक्षण आपण सजवलंय अगदी त्या क्षेत्ररक्षणाला साजेशी आणि त्या क्षेत्ररक्षणाला धरून गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती आतापर्यंत. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. एका षटकाच्या समाप्ती अखेर 8 धावा या धावफलकावरती. पहिला षटकार, परंतु त्यानंतरचे मात्र 5ही चेंडू अतिशय सुंदर. या महान टीम सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री पापू कदम हे आमच्या मान्यवर कक्षात उपस्थित आहेत. धन्यवाद सुमेध. 6व्या मैदानावरती पहिल्या षटकात गौरेश नागवेकर, गोवन भूमीतील ओव्हरसीज खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात देवबागला पडलेलं गोड स्वप्न, देवबागचा सितारा, स्टार खेळाडू पाहायला मिळतोय मैदानावरती दर्शन बांदेकर, ज्या खेळाडूनं या वर्षी जुन्नर प्रीमियर लीग ही पुणे जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा मालिकावीराचा किताब आपल्या नावे केला. 7 धडाकेबाज चषकात देखील चांगली कामगिरी केली आणि आज खेळतोय या मैदानावरती हा खेळाडू वेंगुर्लाच्या छत्रपती चषका दरम्यान.
यावेळेस हा चेंडू दर्शनचा वेगवान चेंडू, मात्र याचा खरपूस समाचार फलंदाज अक्षय जाधवच्या बॅट मधून घेतला जातोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या एका स्टार खेळाडू समोर एक वेगवान तेच तर्रार करार फटका पाहायला मिळतोय या मैदानावरती. ऍक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर चौकार डीजे. थँक्यू डीजे. दर्शनच्या विरोधात देखील चौकार काहीसा आत्मविश्वास वाढवणारा ठरतोय फलंदाज अक्षयसाठी आणि तोच आत्मविश्वास गाठीशी घेत पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा लेंथ मध्ये सुधार केलाय, गती देखील थोडीशी मिश्रित केलंय त्या ठिकाणी गोलंदाज दर्शन याने आणि तदनंतर मात्र धावसंख्येला स्थिरावून ठेवण्यासाठी फेकलेला हा चेंडू धावसंख्या स्थिरावते ती 14 या आकड्यावरती. दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघ प्रथमतः फलंदाजी नाणेफेक हरल्यानंतर आणि गोलंदाजीचा भार स्वतः संघ नायक खांद्यावरती घेत भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघाकडून प्रतिस्पर्धी संघाला एका कमीत कमी धावे संख्येवरती रोखण्यासाठी सज्ज झालाय. वेगवान स्वरूपाचा चेंडू टप्पा बघा, नक्कीच दर्शनने जो वेगात चेंडू फेकलाय त्याला उंची प्राप्त झाले, फलंदाजाच्या खांद्याकडून गेलेला हा चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय आणि या फटक्यावरती फटका खेळणं नक्कीच थोडंसं अशक्यप्राय बनलं होतं फलंदाज विशाल लुडबे यांना. निर्धाव चेंडू गेल्यानंतर धावसंख्या स्थिरावली 14 या आकड्यावरती. यावेळेस पाय भेदले त्या ठिकाणी नक्कीच पायांचा वेध घेतलाय गोलंदाज दर्शन यानं, हात खोलण्याची संधी देत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन चेंडू फेकताना पाहायला मिळतोय दर्शन या मैदानावरती. एका चेंडू आखूड टप्प्याचा, दुसरा चेंडू सरळ यॉर्कर लाईनचा वापर करत असताना म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती जखडून ठेवलं जातंय या मैदानावरती. यावेळेस देखील मोठा फटका देखतोय, वन बाउन्स चेंडूला पाठवलं जातंय सीमा रेषेच्या बाहेर. अप्रतिम फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते. अगदी ज्या प्रकारचं आक्रमण पहिल्या षटकात गौरेश नागवेकरच्या विरोधात तेच आक्रमण अक्षयकडून चालू पाहायला मिळतंय आणि हा फटका बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शन याने पुढे फेकलेला चेंडू त्याचा पुरेपूर तयार होता त्या फटक्यासाठी. नक्कीच समोरच्या दिशेला कुठतंही क्षेत्राच्या त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता त्या ठिकाणी एका खाली जागेमध्ये फटका नो मॅन्स लँड मध्ये आणि त्यानंतर ऍक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर चौकार. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री पापू कदम साहेब आणि आपण त्यांचा सन्मानचिन्ह या स्पर्धेची आठवण भेट आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. छत्रपती चषक आपण पाहतोय या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि या महाअंतिम दिवशी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री पापू कदम आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि आपण हा सन्मान करत आहोत. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत हा सन्मान आणि त्याचबरोबर आपण सन्मान करतोय सन्मान श्री गौरव परबसर यांचा देखील जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत ते देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान चिन्ह. धन्यवाद सुमेध. कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहिलं व्यासपीठावरचे दृश्य सगळे मान्यवर आणि त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा कॅमेरा घेऊन आपल्या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहायला मिळतोय पपन साळगावकर, अजून एक अष्टपैलू उच्च कोटीचं क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू या मैदानावरती. पपन साळगावकर औरंगावरून आज आला ही स्पर्धा खेळण्यासाठी या मैदानावरती. पहिला चेंडू पपनच्या हाती तिसऱ्या षटकाचा. यावेळेस विशाल लुडबे यांचा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर काहीसं वळण घेतलंय चेंडूनं, फिरकी देखील घेतले आणि तदनंतर फलंदाजाला प्रश्न देखील विचारला होता या चेंडूवरती. पहिला चेंडू स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, वाऱ्याचा वेग ज्या दिशेनं आहे नक्कीच त्या दिशेनं स्विच हिटच्या रूपात फटका खेळावा हा प्रयत्न, परंतु पूर्णपणे जखडून ठेवणारा चेंडू पपनच्या माध्यमातून. यावेळेस देखील फटका निघतोय खाली जागेमध्ये, डीपेक्सच्या कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. पहिल्या प्रयत्नात चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकलाय, तदनंतर चेंडूपर्यंत पोहोचलाय, चेंडू उचललाय आणि थ्रो केलाय तोपर्यंत नक्कीच पाहायला मिळत आहेत 2 धावा या मैदानावरती. एका बाजूला विशाल लुडबे काहीशे थोडंसं शांत पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. यापूर्वीच्या सामन्यात नक्कीच सामनावीर देखील ठरले होते आणि या सामन्यात देखील दशकृषी स्ट्रायकर संघ कुठेतरी जबाबदारीने क्रिकेट खेळण्यासाठी इच्छुक असेल. विशाल लुडबे यांच्याकडून ती जबाबदारी जी संघाने दाखवली, ती संघाची जबाबदारी आपल्या खांदी घेत नक्कीच एक जबाबदार पूर्ण क्रिकेट खेळावं लागेल या मैदानावरती विशाल यांना. यावेळेस चांगला चेंडू, जमिनीलगतचा फटका, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. यापूर्वी 2 धावा, त्यानंतर या चेंडूवरती 1 धाव ही देखील पाहायला मिळते या मैदानावरती. एका बाजूनं अक्षय
हा काहीसा आक्रमक इरादे स्पष्ट करतोय आणि म्हणूनच या षटकात डाव्या हाताच्या फलंदाजाकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न हा विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आत्मघातीपणा न करता स्वतः स्ट्राईक स्वतःकडे न ठेवता आपल्या साथीच्या खेळाडूकडे जो एका सध्या वेगळ्याच फॉर्म मध्ये एका वेगळ्याच लईमध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणूनच अक्षय जाधव याकडे दिलेली स्ट्राईक आणि तदनंतर मात्र स्कोरबोर्ड हा 22 या आकड्यावरती. डाव्या हाताचे फलंदाज आपण पाहिलेत की नक्कीच मैदानावरती काहीशे घातक ठरताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याच डाव्या हाताच्या फलंदाजांपैकी यावेळेस देखील पुन्हा एकदा एक सुरेख फटका आरसी ग्रुप षटकार पाहायला मिळतोय मैदानावरती. एक सुंदर सुबक आकर्षक देखना बैठक स्ट्रोक आणि त्यानंतर मात्र आरसी ग्रुप षटकार स्कोरबोर्ड परावर्तित 28 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. रिप्लेवर बघा पपन साळगावकर सुरुवातीस पाहायला मिळाला परंतु पपनचा हा चेंडू जसा फलंदाजाकडे निघाला काहीसा फुल टॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक गौरेश नागवेकर चेंडूच्या खाली आहे मात्र गौरेशच्या डोक्यावरून सीमारेषेचं लिलय उल्लंघन केलं जातं या मैदानावरती. अक्षय जाधव सेट ऑन फायर या मैदानावरती पाहायला मिळतोय. एकाच क्षेत्रात सलगचे बॅक टू बॅक दोन मोठे फटके. पहिला फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि तदनंतर यावेळेस मिडविकेटच्या डोक्यावरून हवाई फायर. यांची ती आपण आक्रमक खेळी पाहिली आणि तीच खेळी अगदी त्याच प्रकारची फलंदाजी या सामन्यात देखील अक्षय जाधव यांची. यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस हवाई फायर नव्हतं केवळ जमिनीलगत फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक दूरवरून गौरेश नागवेकर अगदी पहिल्या प्रयत्नात झपकन चेंडूवरती येतोय. चपळाईने चेंडू अडवून जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव ही अगदी सहजरित्या पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय अनुभवतोय दुसरं उपांत्य फेरीचा सामना. 34-35 धावा या धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 35 विदाउट लॉस ऑफ विकेट. डीजे बांदेकर 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. बाउंड्री लाईनवरती तैनात केलेले आणि पहिलाच चेंडू वेगवान चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु भन्नाट वेगानं चेंडू टप्पा पडल्यानंतर उसरी ताप प्राप्त करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला चकवा देतोय आणि नक्कीच जे इरादे स्पष्ट केले गेलेत या मैदानावरती अक्षय जाधवच्या माध्यमातून त्याला कुठेतरी खंड पाडली जाते या मैदानावरती. लाजवाब फलंदाजी नक्कीच कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत या खेळाडूकडून पाहायला मिळते. ते 13 चेंडूंमध्ये 30 धावांची खेळी साकारत असताना दर्शनच्या विरोधात यावेळेस सेन्सिबल क्रिकेट हलक्या हातानं नक्कीच चेंडू तोडण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र एक धाव ही सहजरित्या पूर्ण केल्यानंतर टीमचं खातं देखील परावर्तित केलं जातंय. ते 36 या आकड्यावरती. दर्शन बांदेकरला आपण पाहिलंय आज या मैदानावरती खेळ करत असताना. या पुढील महिना आणि जानेवारीच्या महिन्यात हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मुंबई येथील मीरा भाईंदर या स्पर्धेदरम्यान.
आयकॉनच्या रूपात त्याच पद्धती दर्शनचा खेळ आपण पाहू, परंतु तत्पूर्वी या मैदानावरती हा खेळ पहा, क्षेत्ररक्षण पहा गौरेश नागवेकर याचं. धावबाची संधी उद्भवली, जशी फेक गोलंदाजाच्या दिशेने केली गौरेशने, अगदी तो चेंडू हातात घेत पिकअप गॅदर अँड थ्रो हे एकाच ऍक्शन मध्ये पाहायला मिळतंय दर्शनकडून देखील. परंतु जो निशाणा खरं तर आवश्यक होता या स्टम्प्स वरती, तो निशाणा यामध्ये नव्हता आणि म्हणूनच जीवनदान देखील प्राप्त पाहायला मिळालंय फलंदाजांना. हवेचा वेग ज्या दिशेने वाहतोय त्या दिशेने फटकेबाजी करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती विशाल लुडबे स्ट्राईक मध्ये सज्ज पाहायला मिळत आहेत गोलंदाज दर्शन. हवे चांगला चेंडू, गॅप भेदली जाते, वेगानं फेकलेला दर्शनने चेंडू, परंतु लाईन ऑफ टिकच्या खूपच बाहेर. रूम मिळालाय, हात खोलण्याची संधी प्राप्त होते आणि ते हात खोलण्याची संधीवरती तुटून पडतायत फलंदाज विशाल लुडबे. रिप्ले मध्ये बघा दर्शनची बॉलिंग ऍक्शन, वेगात चेंडू आखूट टप्प्याचा ऑफ टिकच्या बराच बाहेर, बरोबर वाईल्ड लाईनला, आणि त्यानंतर खेळलेला तो फटका. ताकद आहे या फलंदाजाकडे, क्लास देखील आहे. यापूर्वी फटका चेक करण्यास मजबूत केलं जात आहे. नक्कीच त्या ठिकाणी फलंदाजाला एक वेगवान चेंडू, काहीसा फुलटॉस स्वरूपाचा परंतु डीप होणारा यॉर्कर पद्धतीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे दर्शनच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 43 या आकड्यावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 3.5 षटकांचा खेळ समाप्त आहे. एका तगड्या संघासमोर एक तगडी गोलंदाजी समोर असताना एकही गडी बाद नाहीये, ही चांगली बाब असेल कणकवली संघासाठी. सर्व काही अलबेल आलबेल पाहायला मिळतंय या मैदानावरती. आणि त्याच वेळी अजून एक वेगवान चेंडू, भन्नाट वेगानं टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू फलंदाजासाठी पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती कुठचंही उत्तर हे अक्षय जाधव या खेळाडूकडे नव्हतं आणि म्हणून हा चेंडू निर्धाव गेल्यानंतर 43 विदाउट लॉस ऑफ विकेट. बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 43 धावा. कडक उन्हामध्ये कडक बॅटिंग पाहायला मिळते या मैदानावरती. काय कडक फलंदाजी, विचार मंथन करायला प्रवृत्त केलं जात आहे या मैदानावर. फलंदाज अक्षय जाधवच्या माध्यमातून गौरेश नागवेकर असेल, दर्शन बांदेकर, या दोनही तगड्या गोलंदाजांच्या विरोधात हात खोललेत फलंदाजांनी. पवन साळगावकरच्या विरोधात देखील तब्बल 2 षटकार हे बैठक स्ट्रोकच्या रूपात आपण पाहिले आणि याच फटक्यांच्या जोरावरती आतापर्यंत 43 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5व्या षटकाला होणारी सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सोनू राणे पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूंना खरं तर प्रभावित केलंय आपल्या फलंदाजीनं, परंतु आज मात्र गोलंदाजी देखील साध्य करत असताना यावेळी चांगला चेंडू बॅकफुटला गेलाय. फलंदाज हलकेच कट केलंय कव्हरच्या दिशेनं. शॉर्ट कव्हर क्षेत्रात गौरेश नागवेकर चेंडूवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्ड या एका चेंडूनिशी परावर्तित पाहायला मिळाला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अक्षय जाधव याचा पाहायला मिळतोय. डे नाईट स्वरूपाची ध्रुव ट्रॉफीची ती गोवा राज्यातील स्पर्धा आणि त्या स्पर्धेत संघाला विजयासाठी 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना तब्बल 1 चौकार 2 षटकांनिशी ज्या खेळाडूंना सामना संपविला होता तो खेळाडू यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय सोनू राणे. या खेळाडूकडून देखील मोठी आशा अपेक्षा आहे. केवळ फलंदाजीत नव्हे तर गोलंदाजीत देखील हा खेळाडू चमकावा ही अपेक्षा घेऊन नक्कीच भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला संघ. पहिला चेंडू यावेळेस अक्षय जाधव साठी. नक्कीच काय सुंदर प्रहार केला जातो या मैदानावरती. एक तडाके बंद फटका, शफल झाल्यानंतर जागा बनवली आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळलेला फटका. रिप्लेच्या माध्यमातून बघा शफल झालाय फलंदाज, डाव्या यष्टीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर भिरकावून दिलाय चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर. या मैदानावरती आतापर्यंत जर विचार केला तर तब्बल 4 षटकार असे ग्रुप षटकार पाहायला मिळालेत. फलंदाज अक्षय जाधवच्या बॅट मधून एका ऍक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर चौकाराचा समावेश त्याच्या खेळीमध्ये, तर 7 दिले विशाल लुडबे यांनी एका चौकारानेशी नॉन स्ट्राईक एंड वरती.
धावसंख्या बघा 50 धावांवरती अर्धशतकीय खेळी ही आतापर्यंत पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी एक तगडा संघ असं वाटलं होतं की हा सामना काहीसा झुकेल, परंतु प्रतिस्पर्धी संघाला देखील नमवणारं क्रिकेट पाहायला मिळतंय या मैदानावरती. ते दशकृषी स्ट्रायकर कणकवली संघाकडून. क्रिकेटचा खेळ म्हटला की नक्कीच शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं अयोग्य, परंतु यावेळेस मात्र अप्रतिम फलंदाजी, डोळ्यांचं पाळणं फेडणारा खेळ पाहायला मिळतोय अक्षय जाधवच्या माध्यमातून. यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट. यापूर्वी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार, त्यानंतर ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रात जमिनीलगत खेळलेला फटका, मिळवलेली एक धाव, केलेली रोटेट स्ट्राईक आणि तदनंतर टीमचं टोटल 51 या आकड्यावरती. 4.3 षटकांचा खेळ समाप्त. 6 षटकांचा चालू असलेला सामना. अजूनही 9 चेंडू असतील बाकी आणि या 9 चेंडूंवरती कितपत धावा बनवल्या जातील या मैदानावर दशकोशी स्ट्रायकर कणकवली संघाकडून. 70 पार जर केली तर नक्कीच आव्हानात्मक धावसंख्या असेल प्रतिस्पर्धी संघासाठी. यावेळेस बघा स्विच हिट, स्टान्स बदलला आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अप्रतिम फटका फलंदाज विशाल लुडबे यांच्या बॅट मधून. अजून एक आरसी ग्रुप षटकार. आहे चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र या मैदानावरती विशाल लुडबे यांच्या बॅट मधून SQ ZQ YQ गुलीगत धोका, बुक्की टिंगुल गुलीगत धोका पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र हा अप्रतिम षटकार या मैदानावरती. या षटकारानिशी धावसंख्या ही 57 या आकड्यावरती. काय करावं आणि कसं करावं हा पडलेला प्रश्न या मैदानावरती. जर अक्षयला थांबवावं तर विशाल लुडबे आघात करत असताना या मैदानावरती. धावसंख्या 57. 4.4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आतापर्यंत 4 चेंडू 14 धावा खर्ची घातल्यात, त्यामध्ये 2 षटकार देखील खाल्लेत गोलंदाजानं. यावेळेस मात्र काहीसा अतिरिक्त करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे सफल झाल्यानंतर यष्ट्या दाखविल्या होत्या आणि त्यानंतर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. रिप्ले मध्ये बघा फलंदाज डाव्या यष्टीवरून सफल होतोय. पहिल्यांदा स्विच हिट दाखवली जाते. फलंदाज स्विच हिट मारेल असं वाटलं होतं, पण त्यानंतर मात्र पूर्णपणे यष्ट्या कव्हर केल्यानंतर फटका मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात फटका मारण्याचा तो प्रयत्न, मात्र अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस बॅकफुटला जात सुंदर फटका. क्रिकेटचा क्लास. गौरेश नार्वेकरची फिल्डिंग बघा, क्षेत्ररक्षण बघा. टप्पा पडला होता चेंडू, असं वाटलं होतं चेंडू गौरेश नार्वेकरला चकवतो की काय, परंतु अंतिम क्षणी योग्य वेळी हवेत घेतलेली झेप आणि तदनंतर एका हातानं चेंडूला अडवलेलं क्षेत्ररक्षण या मैदानावरती. लाईव्ह प्रक्षेपण जे बघतायत, फिल्डिंग बघा, 2 ते 3 फूट उंच उडी मारलेली उडी आणि त्यानंतर केलेलं हे क्षेत्ररक्षण गौरेश नार्वेकर याचं. गोलंदाजीत सफलता नव्हती, परंतु गोलंदाजीत काहीशा ज्या धावा खर्च झाल्या त्या धावा अगदी शिताफीने या मैदानावरती क्षेत्ररक्षणात वाचवावा हा प्रयत्न पाहायला मिळतो या मैदानावरती. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला 3000 ते 3500 प्रेक्षक लाईव्ह स्वरूपात ही स्पर्धा आपल्या घर बसल्या पाहतायत, परंतु जर मैदानावरती प्रेक्षकांचा विचार केला तेवढेच प्रेक्षक आज या मैदानावरती देखील उपस्थित आहेत. नक्कीच स्पर्धा या प्रत्येक मैदानावरती प्रत्येक शहरांमध्ये खूप होत असतात, परंतु या छत्रपती चषका सारखी स्पर्धा अगदी नियोजनबद्ध पद्धतीची स्पर्धा आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणारी स्पर्धा काही ठिकाणीच अगदी मोजक्या स्वरूपाच्या पाहायला मिळतात आणि म्हणूनच रसिक प्रेक्षकांच्या मनात उतरलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. श्रेय द्यावं लागेल छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांना की ज्यांच्या माध्यमातून अगदी दरवर्षी ही स्पर्धा या छत्रपतीच्या मैदानावरती पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन, नीटनेटकं आयोजन, सुरेख आयोजन पाहायला मिळतं या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवर बघा जिदीन पाहायला मिळतोय. या जिदीननं प्रभावित केलंय. डाव्या हाताचा हा शैलीदार गोलंदाज, ज्याकडे उजव्या हाताचा फलंदाज ज्यावेळी फलंदाज करतो त्यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेर वळवण्याची कला, ही नॅचरल आउट स्विंग पाहायला मिळतो या गोलंदाजाकडे. यावेळेस फील्ड प्लेसमेंट बदलाव केला जातो. एक महत्त्वपूर्ण षटक. जर या षटकात चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, 15 ते 20 धावा जर बनविल्या गेल्या तर नक्कीच चांगली फलंदाजी साध्य होईल. वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक सन्माननीय भाऊ मालवणकर भाऊ, आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं.
काहीतरी अनुचित घडतंय या मैदानावर. अक्षय जाधव हा फलंदाज पाऊल माघारी परत पाहायला मिळतोय. 17 चेंडू 38 धावांची अक्षयची खेळी. प्रतिस्पर्धी एका तगड्या संघासमोर एक चांगली खेळी मैदानावरती पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत फलंदाज अक्षय जाधव या फलंदाजासाठी. वाख्यानोजोग्या फलंदाजी गौरेश नागवेकर, दर्शन बांदेकर यांच्या वेगवान उसळत्या चेंडूंसमोर देखील न घावता न डगमगता ही खेळी याने साध्य केले आणि तदनंतर मात्र संघाच्या डावाला एक आकार देण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5.1 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 59 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात आणि जिद्दीनं पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला धावबाद करण्यास कारणीभूत ठरतो या मैदानावर. रनआउट, धावबाद आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात गॉडविन डिसोजा. गॉडविनसाठीचा हा चेंडू ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक एक मोठी झेप घेत येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत असताना या मैदानावरती धावसंख्या परावर्तित 63 या आकड्यावरती. डीजे जिदीनचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज गॉडविनसाठी यावेळेस हा चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना एक उंच फटका टोलवावा. ताकद पूर्णपणे झोकली होती या फटक्या दरम्यान, परंतु जो टायमिंग आवश्यक होता तो टाइम झाला नव्हता चेंडू. म्हणूनच काहीसा फसलेला फटका. बहुधा चेंडू पायावरती आदळतोय आणि तदनंतर मात्र पंचांचा इशारा लेग बाईसचा पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या परावर्तित 64 या आकड्यावरती. पहिल्या डावातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही असेल बाकी. 3 चेंडू झाले समाप्त. फील्ड प्लेसमेंट वारंवार बदललं जात आहे. उजव्या हाताचा फलंदाज विशाल लुडबे स्ट्राईक एंड वरती असताना लॉंग ऑन मध्ये दर्शन बांदेकर, लॉंग ऑफ आरोलकर. यावेळेस ताकदवर फटका, शॉट ऑन पुल. आरसी ग्रुप षटकार या मैदानावरती. फलंदाज विशाल लुडबे यांच्या पुष्पा 1 आपण पाहिला चंद्रा जाधव आणि त्यानंतर जसा पुष्पा 2 सिनेमा आपण पाहतोय तसाच पुष्पा 2 देखील या मैदानावरती विशाल लुडबे पाहायला मिळत आहेत. तोडीस तोड आक्रमण करणारे फलंदाज या मैदानावरती. यावेळेस अजून एक ताकदवर प्रहार. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. गौरव घुंगरड यांनी जे वर्तवलं होतं 70 पार करण्याचा प्रयत्न असेल. ती 70 धावसंख्या या मैदानावरती अगदी बखुबी आणि लीला पार केली जाते ते या उत्तुंग फटक्यानिशी. 15 चेंडू 33 धावांची एक वादळी खेळ या मैदानावरती खेळत असताना विशाल लुडबे. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. टाइम झाला नव्हता, चेंडू प्रॉपर टायमिंग नव्हता, परंतु चेंडू आलाय वेगाने गौरेशकडे. गौरेशचा एक वेगवान थ्रो आणि त्यानंतर जोपर्यंत विकेट किपर कडून चेंडू कलेक्ट केला जाईल, स्टंप्सवरच्या बेल उद्ध्वस्त केल्या जातील तोपर्यंत दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं. परंतु बघावं लागेल, एक चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण जो धावांचा उच्चांक पाहिला, अगदी त्याच प्रकारे या सामन्यात देखील धावांचा उच्चांक पाहायला मिळतोय आपल्याला. तब्बल 70-75 पार करणारी धावसंख्या या मैदानावरती. अंतिम चेंडूवरती काय घडलंय बघूया. पंचांचा इशारा नक्कीच निघालाय. रनआउटचं अपील जे होतं ते अपील तिसऱ्या पंचांकडे. फलंदाज बाद असेल की नाबाद पाहूया आणि नक्कीच विकेट. फलंदाज धावबाद म्हणजे ज्या 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे एकच धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल 77 धावा धावफलकावरती. 78 धावांची असेल आवश्यकता. अप्रतिम फलंदाजी. शेवटच्या षटकात तब्बल 17 धावा कुठल्या जात आहेत, ज्यात उत्तुंग 2 षटकांचा समावेश विशाल लुडबे यांच्या बॅटमधून. 6 षटक
36 चेंडूंचा खेळ असेल आणि या 36 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल विजयासाठी तब्बल 77 धावांची. तगडी फलंदाजी दर्शन बांदेकर, गौरेश नागवेकर, सोदू राणे हे खेळाडू देखील या संघाच्या गोट्यात आहेत. परंतु या खेळाडूंना या फलंदाजांना थांबवण्यासाठी गोलंदाजी देखील तेवढीच महत्वाची. दुपारची वेळ, जेवणाचा वेळ झालेला आहे. नक्कीच हॉटेलमध्ये जेवण नाश्ता अतिशय सुरेख सोय आपण स्क्रीनवरती बघा. हॉटेल कृष्णा, खमंग भजी, खमंग मेन्यू चा आस्वाद आपण घेऊ शकता. तसेच घरोपयोगी लागणारी वस्तू, सगळ्या वस्तू जे हार्डवेअर कृष्णा हॉटेल आपण पाहिलं. त्यानंतर स्क्रीनवरती आपण अजून देखील आमचे प्रायोजक पाहू शकता स्क्रीनवरती. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय दीपक भाई केसरकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी लाख मोलाच्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया अगदी मैदानावरती. दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे होईल धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग जाणून घेऊया या मैदानावरती. कमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच बदल घडून आणूया. मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया एका कडक सामन्यासाठी. कडक मालवणी समालोचन बादल चौधरी यांच्या माध्यमातून. आणि मी सचिन सावंत आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सचिन. या स्पर्धेबरोबरच अनेक स्पर्धांची मांदियाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि या सगळ्या स्पर्धांना आमच्या छत्रपती चषकाकडून आम्ही शुभेच्छा देतोय. कुडाळमध्ये 19 ते 22 डिसेंबर लाजरी कुडाळ आयोजित पहिल्यांदाच कुडाळमध्ये डे नाईट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000. 16 संघांसाठी ही लीग स्वरूपाची स्पर्धा असेल आणि या 16 संघांमधून एका मालकाला 43 इंची TV लकी ड्रॉमध्ये देण्यात येईल. 23 ते 25 ख्रिसमस ट्रॉफी रेडीच्या मैदानावर. पंचायत, नगरपालिका आणि एक गाव एक संघ या धर्तीवर 30,000, 25 आणि 15,025 अशी बक्षिसं. 28 ते 31 डिसेंबर कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर कुडाळ लायन्स इंडस्ट्रियल अँड फूड फेस्टिवल. 1 ते 5 जानेवारी देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 3,33,333 आणि 1,55,555. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर. 21 ते 25 जानेवारी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 5,55,555, 3,33,333, 2,22,000, 1,11,000 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 66,000 अशी बक्षिसं. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी झेंडूबा चषक पाल 35,000 आणि 21,000 बक्षिसं 16 संघांसाठी. आणि फेब्रुवारीच्या मैदानावर बहुचर्चित देवबाग चषक मालवण बोर्डिंग मैदानावर. या सगळ्या स्पर्धांना देवबाग चषकाच्या वतीने, देवबाग चषकाला आणि या सगळ्या स्पर्धांना आमच्या छत्रपती चषकाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या सेमीफायनलमध्ये एक दर्जेदार कामगिरी करत वर्षा वॉरियर्स देवबाग संघ अंतिम फेरीमध्ये दाखल. आणि हे दुसरं सेमीफायनल. मैदानावर उपस्थित आमचे मित्रवर्य अव्वा मराठे आणि त्यांचे सहकारी यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. पाठलाग करूचो असा 78 रन्सांचो. 78 रन्सांचा टार्गेट. पहिली ओव्हर गौरेश, मॅन फ्रॉम फोडा गौरव घुंगराट ह्यो पहिलो चेंडू होतो. हो एक हाय व्होल्टेज ड्रामा नक्की होतो. यापूर्वीच्या सामन्यात पहिल्या सेमीफायनलमध्ये 75 रन्सांचा पाठलाग तुम्ही बघितलात. ह्यो दुसरो सेमीफायनल आणि या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टार्गेट असा 78 रन्सांचा. धावसंख्येची सुरुवात. सलामीची जोडी गौरेश नागवेकर विरुद्ध शुभम आरोलकर आणि बॉलिंग मार्कवर गौरव घुंगराट. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू डायरेक्ट माटवार. आरसी ग्रुप षटकार. ही फलंदाजी. पेडणे एक्सप्रेस जेका म्हटला जाता, गोवा एक्सप्रेस जेका म्हटले जाता, असं गोवा राज्याचो एक गुणवान खेळाडू गौरेश नागवेकर. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार. धावसंख्या डबल फिगर 10 रन्सार. पाठलाग 78 रन्सांचो. ज्या स्पर्धेची चर्चा अगदी वर्षभर रंगता
तीही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची छत्रपती चषक 2024 ची स्पर्धा, 9व्या पर्वाची स्पर्धा. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या मागे, पहिल्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू, केलेली फेक गौरव सरांच्या दिशेने. गेली 6 वर्ष दरवर्षी फोंड्याचो संघ, फोंड्याचो खेळाडू गौरव घुंगरट या नावान मैदानावर आपलो खेळ दाखवण्यासाठी, आपल्या संघाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी, आणि याच वर्षी गौरव सरांनी आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरुवात केलेली असा. गौरव सर, तुमच्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी आमच्या सगळ्याकडसून तुमका वैवाहिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा. 3 चेंडूंची सांगता, 11 ही धावसंख्या, 78 रन्सांचो पाठलाग, आणि शुभम आरोलकर दाभोलीचो खेळाडू स्ट्रायकर एंडवर. आखू टप्प्याचो चेंडू, शरीराक दिलेलो ट्विस्ट, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेलो उत्तुंग फटको, क्षेत्ररक्षण तेवढाच सुंदर, तिसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला, 3 धावा पूर्ण, अतिशय सुंदर चप्पळ रनिंग बिटवीन द विकेट. 14 ही धावसंख्या, 78 धावांचो पाठलाग करूचो 6 षटकांचो सामनो, 2 षटकांचो मॅन्डेटरी पॉवर प्ले. गौरव घुंगरट सर बॉलिंग मार्कवर, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, एक बॅकवर्ड पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉट मिड ऑफ, शॉट मिड विकेट जो थोडंसं स्क्वेअर लेगच्या दिशेने सरकलेलो, आणि मिड ऑन. 9 खेळाडू सर्कलमध्ये. मिड ऑन क्लिअर करण्याचा इरादो, क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. गौरव घुंगरट आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी. आतापर्यंत क्रीडा मैदानावर फोंडाचा नाव, कबड्डीच्या मैदानावर फोंडा पंचकृषी यांच्या नावासाठी घेतला जायचा, पण सध्या क्रिकेटच्या मैदानावर फोंडाचं नाव गौरव घुंगरट या नावासाठी घेतलं जातं. गौरव घुंगरट, गौरव सर या नावान जे प्रसिद्ध असत त्यांची पॅव्हलिन एंडकडची गोलंदाजी. संघाचा नेतृत्व, कर्णधार पद, आणि छत्रपती चषकामध्ये कर्णधार पद सांभाळणं म्हणजे एखादो काटेरी मुकुट परिधान करणं. समोरच्या तो मुकुट दिसत असता, पण तो किती काटेरी असा ह्या फक्त घातलेल्या कॅप्टनला माहिती असता. तरी सुद्धा बऱ्याच खेळाडूंनी छत्रपती चषकामध्ये कॅप्टन पद सांभाळला आणि त्या यशस्वी सुद्धा करून दाखवला. असा म्हटला जाता की जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता, जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता, आणि घेतलेली जबाबदारी पार पाडणं ह्याच्यासारखं शहाणपणा नसता. ही शहाणपणाची कामगिरी बऱ्याच कॅप्टननी करून दाखवली असा. हे सगळे कॅप्टन जे छत्रपती चषकामध्ये नेतृत्व करताना दिसले, या सगळ्या कॅप्टनचे आभार असत. पहिल्या ओव्हरीची सांगता 14 रन्सावर, 78 रन्सांचा टार्गेट. शुभम आरोलकर 1 चेंडू 3 आणि गौरेश नागवेकर 5 चेंडू. मित्रमंडळ तुळस आयोजित छत्रपती प्रीमियर लीग 2025 ज्या स्पर्धेमध्ये वेगवेगळी मोठमोठी बक्षिसा, मोठमोठे इलेक्ट्रॉनिक वस्तू बक्षिसांच्या स्वरूपात बघूक मिळतात. फ्रीज असत, डबल डोअर फ्रीज असत, वॉशिंग मशीन असा, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, मिक्सर, कुकर, अशा अनेक वस्तू ज्या स्पर्धेत बक्षीस स्वरूपात दिले जातात. ती छत्रपती मित्रमंडळ तुळसची छत्रपती प्रीमियर लीग 18 आणि 19 जानेवारी तुळसच्या मैदानावर. वाळपईचो सूर्या, पहिलो चेंडू, शॉर्ट फाईन लेग जो थोडंसं स्क्वेअर लेगच्या दिशेने सरकलेलो, थोडंसं वाईडिश या दिशेने मारलेलो 1 धावेचो फटको. 1 रन्सांची धावसंख्येत थोडंसं बदल, 15 रन्सावर पाठलाग चालू असा 78 रन्सांचो. गौरेश नागवेकर आणि शुभम आरोलकर ही जोडी मैदानावर. वेंगुर्ला आणि पेडणा या 2 तालुक्यांची युती या सामन्यापुरती तुमका मैदानावर बघूक मिळतली. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघासाठी. दुसऱ्या बाजून सूर्या गावकर या प्रखर तळपत्या उन्हात ह्यो सूर्या किती तळापतलो, पुढे सरसावत बनवलेलो पुलटॉस, मिड विकेटच्या दिशेने एक मनगटी फटको, 1 रन पूर्ण. दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला, आणि त्याबरोबरच जर नवीन काही खेळाडू खेळ बघत असतील तर गौरेशचा रनिंग बिटवीन द विकेट बघा, त्याबरोबर त्याचा स्लाइडिंग बघा आणि ग्राउंडिंग सुद्धा बघा. तुम्ही क्रीजमध्ये पोहोचण्याची तुमका किती जरी खात्री असली तरी ह्या ग्राउंडिंग खूप गरजेचं असता जेव्हा तुम्ही मल्टिपल रन्ससाठी प्रयत्न करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, ग्राउंडिंग गौरेशचा 2 धावेनिशी, धावसंख्या 17-17 चालू असा पाठलाग. दुसऱ्या सेमीफायनलीत 78 रन्सांचो दशकृष्टी स्ट्रायकर्स कणकवली संघाविरुद्ध भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला संघाचो.
कौतुक करण्यासारखं चेंडू, हलकेच अपील, पण ह्या कसला अपील होता विशाल लुडबे. ह्या जर अपील बॅट कटचा असत तर स्क्वेअर लेग पंचांकडे का, ह्यो एक मोठा प्रश्न प्रेक्षकांका सुद्धा पडलो असतलो. पण चेंडू सूर्याचो खूपच सुंदर होतो. मिडल स्टंपवर चेंडू, अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि विशाल लुडबेच्या दिशेन ह्यो शार्प लेग स्पिन सूर्या गावकरचो. दुसऱ्या ओव्हरीतले 3 बॉल, धावसंख्या 17. सूर्यावर एक कडक प्रहार गौरेश नागवेकरचो. गौरेश नागवेकर ह्या नाव सुद्धा योगायोगान 2018च्या बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत बादल चौधरीची मालवणी कॉमेंट्री जशी जगाक कळली तशीच त्याच स्पर्धेत गौरेश नागवेकर जगाक कळलो. कारण एकाच मॅच मध्ये सुपर ओव्हर मध्ये 2 महत्वाचे विकेट त्यांनी मिळवलेले. कृष्णा सातपुते आणि योगेश पेंडकर, त्या 2 विकेटच्या जोरावर ज्याचा नाव सर्व दूर पोचला असो गोव्याचो गुणवान खेळाडू गौरेश आणि त्याच्यासोबत शुभम आरोलकर. पंचांचो इशारो इलो वाईडचो. सातेरी कर्लीच्या मैदानावर SSS ट्रॉफी रोई स्पोर्ट वेंगुर्ले संघासाठी 4 वर्ष कॅप्टन या नात्यान ज्यांनी उचलली तो आमचो सगळ्यांचो वेंगुर्ला तालुक्याचो अष्टपैलू खेळाडू राधाकृष्ण पेडणेकर मैदानावर पंचांच्या भूमिकेत. आपल्या पंचगिरीच्या कार्यक्षेत्रात नवीन पदार्पण राधाकृष्ण पेडणेकरचा. राधा, तुका तुझ्या नवीन इनिंगसाठी आमचे शुभेच्छा असत. सूर्याचो चेंडू बघता बघता ढगाच्या दिशेन, आकाशाच्या दिशेन, तारा मंडलच्या दिशेन. शुभम आरोलकर ऑन फायर. माने खाली वली मचवणारो ह्यो षटकार होतो. कारण गौरेश नागवेकर आक्रमक बॅटिंग करता शुभम थोडंसं साईड हिरो वाटा होतो. पण आता शुभम सुद्धा हिरोच्या भूमिकेत. एक वेगवान चेंडू होतो सूर्याचो. दिशा चुकली होती आणि दिशा चुकली, दुर्दशा झालीच समजा. 25 चेंडू, 53 रन्सांची अजून असलेली गरज. पुढे सरसावत इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन. कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षकांका बीट करून दोघांच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार, ऍक्टिव्ह चौकार. कॉमेंटेटरांची सुद्धा शुभेच्छा इलेल्या असत. आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष श्याम वाक्कर, उपाध्यक्ष अमोल जमदाडे, सल्लागार प्रदीप देऊलकर आणि आमचे सगळे सदस्य योगेश परब, सागर कदम, संतोष मरिये, प्रसाद चाळके, सिद्धू परब, राजेश माळवदे, कृष्णा देवजी या सगळ्यांकडून आमच्या छत्रपती चषकासाठी मनपूर्वक शुभेच्छा. 14 चेंडू 49 धावांची गरज. 14 चेंडू 49 धावा, 78 धावांचा टार्गेट. आणि या एक 24 चेंडू आणि 49 धावा. 24 चेंडू 49 धावा, 78 धावांचा टार्गेट. अजून सामनो बाकी असा. टार्गेट जरी मोठा दिसला तरी अजून खेळाडू बाकी असत. खेळाडूंचो दमखम बाकी असा. खेळाडूंची ताकद आणि जोश सुद्धा बाकी असा. दर्जेदार क्रिकेट नक्कीच तुमका बघूक मिळतला. बॉलिंग मार्कवर सावंतवाडी तालुक्याचो एक गुणवान खेळाडू, एक सुंदर हस्ताक्षराचो राजा, आज जेचो वाढदिवस मैदानावर साजरो होतलो असो विकी पंडित. कास एक्सप्रेस समोर स्ट्रायकर एंडवर पेडणे एक्सप्रेस आणि गोवा एक्सप्रेस. गौरेश नागवेकर 24 चेंडू 49 धावा, 12.25 ची सरासरी आवश्यक. धावसंख्या झाली 29, बिनबाद 29. दमदार सुरुवात. जेचो पाव बरो तेचो इमलो खरो ही मालवणी म्हण तुमका सगळ्यांका माहिती असतली. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. पाया तर सुंदर रचलेलो असा, आता त्याच्यावर कळस चढवणा बाकी असा. पण दुसऱ्या बाजून विकी पंडित एक चतुरस्त्र गोलंदाज. या ओव्हरीमध्ये विकी कडसून एखादी कमाल धमाल बेमिसाल अपेक्षित. लोअर फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेन. एकेरी धावेनीची धावसंख्या 30 रन्सावर. 78 रन्सांचो ह्यो पाठलाग. पहिल्या सेमीफायनल मध्ये 78 धावांचो पाठलाग, 23 चेंडू आणि 48 धावांची अजूनही गरज. धावसंख्या झाली अति 30. छत्रपती चषक 2024 9वे पर्व यातच आले सर्व.
आणि म्हणूनच या पर्वाचा तुम्हा आम्हा सर्वांना आहे गर्व. आतापर्यंत छत्रपती चषकाची 6 पर्व, हे 7वं पर्व आणि त्यापूर्वी पहिली 2 वर्ष वेंगुर्ला प्रीमियर लीग. आखोट टप्प्याचा हो चेंडू होतो मिड विकेटच्या दिशेन. मिडॉनचो खेळाडू, स्क्वेअर लेगचो खेळाडू, 2 खेळाडूंच्या मधोमध मारलेलो ह्यो एक सुंदर फटको शुभ मारोलकरचो. 2 धावेनिशी, धावसंख्या 32 रन्सावर आणि त्यामध्ये पंचांचो इशारो, 1 रन शॉर्ट. दोन रन पोटी फुटासर बिचाऱ्यांनी धावान पुरे केले, पण पंचांनी त्याच्यातलो 1 कट केलो. होऱ्याची माती होऱ्याक आणि मेळल्लो पैसो सोऱ्याक. 22 बॉल 47 रन्सांची गरज. गेली 9 वर्ष तुमचा आणि आमचा ह्या नाता छत्रपती चषकाच्या निमित्तान वेंगुर्ला कॅम्प मैदान सीझनची सुरुवात आणि छत्रपती चषक ह्या एक गणित सगळ्यांच्या मनामनात जुळलेला. मोठो फटको, चीन टपाक डमडम, चीन टपाक डमडम, डायरेक्ट डोंगरार. आरसी ग्रुप षटकार. स्क्रीनवर 2 खेळाडू, खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून डायरेक्ट माटवार, डायरेक्ट चंद्रार. धाव फलक 37 38 रन्सांचो पाठलाग. आणि गौरव, गेली 9 वर्ष आपला या सगळ्यांचा नाता असा. एक इच्छा या स्पर्धेच्या निमित्तान जी माझी असा, तुमची सुद्धा नक्की असतली. आणि ही इच्छा आमची सगळ्यांची असा की भविष्यात छत्रपती चषक आमका डे नाईट बघूक मेळाचो. छत्रपती मित्रमंडळाकडे विनंती असतली, भविष्यात कधीतरी छत्रपती चषक डे नाईटच्या स्वरूपात तुम्ही भरवचो आणि यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांनी तुमका आशीर्वाद देवचो. एकेरी धावेनिशी, धावसंख्येत थोडोसो बदल. 20 चेंडू 40 धावांची गरज. धावसंख्या झाली 38. प्रेक्षकांका विनंती, जर तुमका डे नाईट छत्रपती चषक बघूक आवडत तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजाने छत्रपती चषक डे नाईट होण्यासाठी तुमचे हे टाळये आमका ताकदीच्या स्वरूपात आणि चार्जिंगच्या स्वरूपात काम करतले. धावफलक 38 38. 20 चेंडू 40 धावांची अजूनही गरज. लोअर फुल टॉस, गौरेश नागवेकरचा पीक आणि चेंडू बघता बघता सीमारेषा पार. हावको, रावकांडो, कुम्यो आणि घुडुम मातारी, रणटुळाची कंटुळा. वय नाहीचा, पण तरी सुद्धा आमचा हो रसिक राजा या कडक उन्हात अगदी मैदानावर शांतपणे बसून आमच्या छत्रपती चषकाचा आनंद लुटता. या सगळ्या रसिक राजाचे मनपूर्वक आभार असत. मैदानावरचे उपस्थित सगळे प्रेक्षक, युट्यूबवरचे सगळे व्हर्च्युअल प्रेक्षक, या सगळ्यांचा स्वागत. आणि या स्वागत करता गौरेश नागवेकर एका मोठ्या फटक्यावर, पण विकीचो चेंडू होतो आणि त्याच्यावर सुटलेलो झेल असा. लॉंग ऑन ही सगळ्यात महत्वाची जागा आणि या महत्वाच्या जागेवर सुटलेलो झेल. ज्या खेळाडूकडसून एरवी कधी झेल सुटणार नाही असो रजत कदम, यावेळी झालेली चूक, 2 रन्स आणि या चुकीला माफी नाही. स्क्रीनवर बघा गौरेश नागवेकर. या कोकण प्रांतात दिलेले काही वेगवान गोलंदाज, यामध्ये पेडणे एक्सप्रेस गौरेश नागवेकर, रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे, रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळे आणि कोकण एक्सप्रेस मयूर वाघमारे. कोकण प्रांतातले हे जलदगती टेनिस क्रिकेटचे गोलंदाज. आणि त्यामधलो गोमंतक एक्सप्रेस गौरेशला आपण स्क्रीनवर बघितलात. 18 चेंडू 32 रन्सांची गरज. दरम्यान मैदानावर आदरणीय सचिनजी वालावलकर साहेब. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबा एका वेळी जोडले गेले ह्यो एक विक्रम असा छत्रपती चषकातलो tenniscricket.in चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता जर तुम्ही बघत असाल तर तुमका विनंती असतली लगेच चॅनल सबस्क्राईब करा. सोबत कसो सबस्क्राईब करायचो त्याचो एक डेमो तुमका आम्ही दाखवतो. सोबत बेल बटन सुद्धा, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमका सोप्या होतला. तुलना जर केली तर पहिल्या 3 ओव्हरीत 35 धावा जमवलेले दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघान आणि पाठलाग करताना भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघाची धावसंख्या बिनबाद 46. 18 चेंडू 32 धावांची गरज आणि बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम तिवरे रजत कदम. गौरेशला मिळालेल्या जीवदानाचो गौरेश फायदो कसो उठवतलो बघूया. तोपर्यंत दाभोलीचो एक गुणवान खेळाडू शुभम अरोलकर 8 चेंडू 22 धावा आणि गौरेश नागवेकर 11 चेंडू 23 धावा. इक्वेशन रिक्वायर्ड 32 फ्रॉम 17. 11.29 ची सरासरी आवश्यक. प्री डिटरमाइंड शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न विशाल लुडबे एक चतुरस्त्र विकेट किपर. वैभववाडीच्या मैदानावर मॅन ऑफ द सिरीज ची सायकल ज्या खेळाडून आपल्या नावावर केली. T20 मध्ये मालवण बोर्डिंग मैदानावर 84 ह्योजेचो हायएस्ट स्कोर असो विशाल लुडबे विकेट किपरच्या भूमिकेत. जणू काय या संघाचो दुसरो पुष्पा. सोळा चेंडू 32 धावसंख्येची गरज. धावफलक 46 रन्सावर 78 रन्सांचो पाठलाग. पहिल्या सेमीफायनल मध्ये वर्षा वॉरियर्स देवबाग संघ अंतिम फेरीत दाखल झालेलो. 2022 नंतर देवबाग संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीच्या दिशेन. 2022 चा विजेतेपद आणि त्यानंतर देवबाग संघाकडे आज संधी दुसऱ्या विजेतेपदासाठी. पण दुसऱ्या बाजून भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला की दशकृषी स्ट्रायकर कणकवली, कोणाचं आव्हान अंतिम फेरीमध्ये उभ्या राहतला. 16 चेंडू 32 धावांची गरज. शुभम अरोलकर स्ट्रायकर एंडवर, गौरेश नॉन स्ट्रायकर एंडवर. रजतचो एक वेगवान चेंडू हाय आर्म ऍक्शन रिलीज पॉइंट जमिनीपासून जवळपास 8 फुटांवर आणि 8 फुटांवरसून येणारा एक भेदक यॉर्कर. एकेरी धावेनिशी धावसंख्या 47. 15 चेंडू 31 धावांची गरज. 15 चेंडू 31 धावा. मिळालेल्या जीवदानाचो गौरेश नागवेकर कसो फायदो उठवता ह्या आता बघून जास्त रंजक होतला. समोर रजत असा फुलटॉस कव्हरच्या दिशेन डीप एक्स्ट्रा कव्हरचो क्षेत्ररक्षक सर्कल पर्यंत येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. सुंदर कॉलिंग या दोघांच्या दरम्यान शुभम अरोलकर आणि गौरेश नागवेकरच्या दरम्यान. सलामीच्या खेळाडूंका रनआउट होण्यासाठी नाही, धावा चोरण्यासाठी नाही, तर धावा फटकावण्यासाठी पाठवलेला असता ह्या दोघांका बऱ्यापैकी माहिती असा. त्यामुळे ह्यो संभाव्य रनआउट शुभमने टाळलो. 14 चेंडू 30 धावांची अजून गरज. स्विच केलेलो फटको, सुंदर फटको डीप थर्ड मॅनच्या दिशेन. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार, ऍक्टिव्ह चौकार. तीन टपाक डमडम ऐकला तर डीजे सायोन आणि मसूरकर डीजेच्या माध्यमातून मैदानावरच्या रसिक प्रेक्षकांसाठी 3 टपाक डमडम. परत एक फुलटॉस, परत एक रिव्हर्स, परत एक स्विच. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट ह्याच्यामध्ये फरक असा, पण सध्याच्या घडीक स्विच आणि रिव्हर्स ह्याच्यामधलो फरक समजावून सांगणं जास्त वेळ खाऊ. अजून एक सिंगल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 25 धावांची गरज. धावसंख्या 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर बिनबाद 53. 78 रन्सांचो पाठलाग.
आणि या चावीयेत या बंडलात 1 2 3 4 5 6 7 8 चावी असत. म्हणजे तिजोरीपासून घरापासून गाडीपर्यंत सगळे चावी एकत्र असत, ज्याची असा त्यांनी येऊन घेऊन जाऊची. अठ्ठ्याहत्तर रन्सांचो पाठलाग ह्यो दुसरो सेमीफायनल. चार ओव्हरीत रन झाले 53. 12 बॉल मध्ये 25 रन्सांची गरज. बारा चेंडू 25 रन्सांची गरज. 12.5ची सरासरी आवश्यक. सूर्या गावकर मिस्टर डिपेंडेबल ज्याका म्हटलं जातं, कर्णधार संघ अडचणीत असताना या खेळाडूच्या हाती चेंडू सुपूर्द करता. आणि आज वाळपईचो सूर्या काय करतलो. बारा बॉल 25 रन. शुभम आरोलकर गौरेश नागवेकर ही जोडी मैदानावर. धावसंख्या 53. 53. शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने नो मॅन्स लँड. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. ऍक्टिव्ह चौकार. Turn 21 from 11. दोनही इनिंगचं ह्या वैशिष्ट्य. दोनही इनिंग मध्ये 50ची पार्टनरशिप बघूक मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा एक सुंदर पार्टनरशिप. या दरम्यान सर्कल क्लिअर करत चेंडू पेलून दिलेलो शॉट. अपिश ड्राईव्ह मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफ सीमारेषेच्या पहिला अडी. अजून एक ऍक्टिव्ह चौकार. एकसष्ट ही धावसंख्या. 78 रन्सांचो फरक. सलग 2 चौकार. यावेळी फटको कव्हर क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचो इरादो असतो. एक रनिंग बिटवीन द विकेट बघा, अतिशय सुंदर. पण दुसऱ्या प्रयत्नात थोडीशी ढिलाई झाली यावेळी शुभम आरोलकर कडसून. कदाचित बरोच काळ मैदानावर डिहायड्रेशन, हातापायात इलेले क्रॅम्प आणि त्यामुळे शुभमने आपली विकेट, प्राइज विकेट बहाल केली. पहिल्या विकेटचा पतन. पण 78 धावांचा पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतलो कशा प्रकारे झालेलो ह्यो रनआउट. कव्हर मधून वेगवान थ्रो विशाल लुडबेच्या सेफ हँड्समध्ये यष्टे उद्ध्वस्त. आणि शुभम आरोलकरची विकेट. 14 चेंडू 36 धावा. पण एक सुंदर पाया रचलो शुभमने गौरेशला साथी घेऊन. शुभम विनंती असली जरा बॅट उंचावून दाखवची. प्रेक्षकांका विनंती टाळ्या वाजवूया. मॅन फ्रॉम दाभोली शुभम आरोलकर. बड़े मंच का खिलाड़ी है ये शुभम. मगाशी अक्षय जाधव आणि विशाल लुडबेन पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रनआउटच्या स्वरूपात ही भागीदारी तुटली. आणि योगायोग असात की काय या इनिंग मधली दुसऱ्या इनिंगची ही पार्टनरशिप 62 धावांची ही सुद्धा रनआउट मुळेच तुटली. 9 चेंडू 16 धावांची गरज. ताजा दमाचो दर्शन बांदेकर स्ट्रायकर एंडवर. सन्मान देणारो फटको. थोडो वेळ हवेत. नो मॅन्स लँड. विकी पंडित पॉइंट वरसून येता. फील्ड करता, थ्रो करता तोपर्यंत 1 रन.
विकीच्या गोलंदाजीवर गौरेशला मिळालेला जीवदान किती महागडा ठरताला. अजून 8 बॉल बाकी असत त्यानंतर कळताला. संपूर्ण स्पर्धेत 259 ऍक्टिव्ह चौकार आणि 210 आरसी ग्रुप षटकार. जबरदस्त एडिशन असा या छत्रपती चषक 2024 9वे पर्व. 63 धावा, 8 चेंडूत 15 रन्सांची गरज. फुलटॉस लॉंग ऑफच्या कपडावरसून सामदाम दंड आणि भेद. आरसी ग्रुप जतीन सप्रेचो लॉंग ऑफ आठवलो. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. 3 लॉंग ऑफ होते जतीन सप्रेचे, पण तिन्ही लॉंग ऑफ मध्ये वेगवेगळा अर्थ होतो. यावेळी स्क्वेअर लेगच्या कपडावरसून आश्चर्य, नवल की चमत्कार. आरसी ग्रुप षटकार. कारभार. गौरेश नागवेकर आखूड टप्प्याचा चेंडू होतो. ढोपरा इतको सुद्धा उडाक नाही होतो, पण त्या चेंडूवर गौरव त्यांनी षटकार मारून दाखवलो की गौरेश नागवेकर ह्या खैच्या बावडेचा पाणी असा. 6 बॉल शिल्लक, 3 रन्सांची फक्त गरज. 78 धावांचा लक्ष्य होता, पण ह्या लक्ष्य अगदी साधा सोप्या सहज साध्य करताना सध्या तरी भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला संघ. 6 चेंडू, 3 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवर दर्शन बांदेकर आणि बॉलिंग मार्कवर ओमकार. ओमकार वाळवे, मॅन फ्रॉम तिवरे, बॉलिंग मार्कवर. शेवटचे 6 चेंडू, फक्त 3 धावांची गरज. 78 धावांचा पाठलाग. आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा टार्गेट. महाअंतिम सामन्याच्या दिशेने दिमाखात वाटचाल करताना भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखाली मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. धावसंख्या बरोबरीत. गतवर्षी ही संपूर्ण स्पर्धा अपाली कणगुटकरने गाजवली. वजरीचो गोवा पोलीसचो गुणवान खेळाडू, गेल्या वर्षाचो मॅन ऑफ द सिरीज, आणि या वर्षी सूर्या गावकर आणि सोबत गौरेश नागवेकर हे खेळाडू. जबरदस्त कामगिरी. दरम्यान दर्शन बांदेकर षटकार मारून धोनी स्टाईल दुसऱ्या सेमीफायनलची सांगता करताना दिमागदार रीतीन दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखाली भूमी स्ट्रायकर संघ महाअंतिम फेरीमध्ये दाखल. दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघ, कॅप्टन गौरव घोंगराट, आयकॉन सूर्या गावकर आणि संघातले सगळे खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार.
पोहोचतोय भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ. रजत कदम एका षटकामध्ये 7 धावा, ओमकार वाडवे एका षटकामध्ये